नमस्कार. आरोग्य जपायचं म्हणजे खूप खर्च असं अनेकांना वाटतं. पण खरंच तसं आहे का? आज आपण बघणार आहोत की मोठमोठ्या महागड्या हेल्थ प्रोडक्ट्सना आपल्या स्वयंपाकघरातच कितीतरी सोपे आणि स्वस्त पर्याय आहेत. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात आधी बोलूया आरोग्यावर होणाऱ्या खर्चाबद्दल. हल्ली कसं झालंय ना, की निरोगी राहायचं म्हणजे खिशाला मोठी कात्री लागते. पण हे खरं आहे का? हेच आपल्याला तपासायचंय. ग्रीन टी, मल्टीव्हिटॅमिन्स किंवा शांत झोपेसाठी त्या गोड गोळ्या म्हणजे गमीज यावर आपलाही खर्च होतोय का? म्हणजे बघा, वजन कमी करायला महागडी ग्रीन टी, थोडा थकवा आला की लगेच मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या आणि रात्री झोप येत नाही म्हणून त्या मेलाटोनिन गमीज, हा ना एक ट्रेंडच झालाय. आणि हेच आहे आरोग्याच्या खर्चाचं सापळं. म्हणजे काय? तर एक अशी सिस्टम जिथे अगदी साधे सोपे घरगुती उपाय आकर्षक पॅकिंगमध्ये हजारो रुपयांना विकले जातात. आणि बघता बघता निरोगी राहणं हा एक मोठा बिझनेस बनून जातो. मग या महागड्या बाजाराला काही पर्याय आहे का? नक्कीच आहे, आणि तो पर्याय आपल्या अगदी जवळ आपल्या स्वयंपाकघरातच आहे. आपलं स्वयंपाकघर, आपला दवाखाना. हो, हे ऐकून थोडं आश्चर्य वाटेल, पण जगातला सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात स्वस्त दवाखाना कुठे असेल तर तो आपल्या स्वयंपाकघरात आहे. हो, परवडणाऱ्या आरोग्याची चावी आपल्याच किचनमध्ये आहे. चला तर मग आता बघूया असे 5 बजेट हेल्थ स्वॅप्स. म्हणजे 5 महागड्या गोष्टी आणि त्याऐवजी स्वयंपाकघरातले साधे, सोपे आणि स्वस्त पर्याय. पहिला बदल आहे प्रोटीन आणि एनर्जी ड्रिंक्ससाठी. बाजारात मिळणारे ते हजारो रुपयांचे प्रोटीनचे डबे, त्याऐवजी आपल्याकडे एक साधा, सरळ, पारंपरिक पर्याय आहे. तो म्हणजे सत्तू आणि फुटाणे. सत्तू म्हणजे भाजलेल्या चण्याचं पीठ, याला गरिबांचं प्रोटीन असंही म्हणतात. पण नावावरून जाऊ नका, याचे फायदे खूप मोठे आहेत. यात प्रोटीन, फायबर, लोह भरपूर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे वे प्रोटीनपेक्षा पचायला खूप सोपं आहे. आणि हो, उन्हाळ्यात तर शरीराला मस्त थंडावा देतं. आता वळूया दुसऱ्या बदलाकडे, डिटॉक्स आणि ग्रीन टी. बाजारातून आणलेल्या त्या महागड्या इम्पोर्टेड डिटॉक्स टीपेक्षा एक खूप चांगला आणि घरगुती उपाय आहे. तो म्हणजे CCF पाणी. आणि हे CCF पाणी बनवणं तर अगदीच सोपं आहे. CCF म्हणजे क्युमिन कोरिअँडर फेनेल, अर्थात जिरे, धणे आणि बडीशेप. प्रत्येकी 1 चमचा घेऊन रात्रभर पाण्यात भिजवायचं. सकाळी ते पाणी उकळायचं, गाळून घ्यायचं आणि प्यायचं. बस. हे एक नॅचरल डिटॉक्सिफायर आहे, जे गॅस आणि पोट फुगण्यासारख्या त्रासांपासून आराम देतं. तिसरा बदल आहे अँटासिड्स आणि पचनाच्या सिरपसाठी. ॲसिडिटी झाली की आपण लगेच बाजारातल्या सिरपच्या बाटल्या आणतो, पण थांबा, आपल्या स्वयंपाकघरातच त्यावर एक रामबाण उपाय आहे. ॲसिडिटी किंवा गॅसचा त्रास होतोय तर फक्त पाव चमचा ओवा घ्या, त्यात चिमूटभर काळं मीठ टाका आणि कोमट पाण्यासोबत घ्या. अक्षरशः 5 मिनिटात आराम मिळतो. जळजळ, गॅस सगळं गायब. आता चौथा बदल, झोपेच्या औषधांसाठी. धावपळीच्या आयुष्यात शांत झोप लागणं खूप अवघड झालंय आणि त्यासाठी अनेक जण मेलाटोनिन गमीज घेतात. पण त्याऐवजी एक साधा, नैसर्गिक पर्याय आहे. आणि तो पर्याय म्हणजे जायफळ. हो, आपलं जायफळ. रात्री झोपण्यापूर्वी फक्त एका छोट्या कप कोमट दुधात 1 चिमूटभर जायफळ पावडर टाकायची, बस. हे एक नैसर्गिक स्लीप एड म्हणून काम करतं. अगदी सोपा आणि वर्षानुवर्षे चालत आलेला उपाय. आणि आपला 5वा आणि शेवटचा बदल आहे व्हिटॅमिन सप्लिमेंट्ससाठी. रोजच्या रोज त्या मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या घेण्यापेक्षा आपल्याकडे 2 सुपरफूड्स आहेत, शेवग्याची पानं आणि कढीपत्ता. आणि या दोन्हींमध्ये फरक काय आहे ते बघा. आपण जेव्हा मल्टीव्हिटॅमिनची गोळी घेतो तेव्हा त्यातले फक्त 30 ते 35% व्हिटॅमिन्स आपलं शरीर शोषून घेतं. पण या उलट जेव्हा आपण शेवग्याची पानं किंवा कढीपत्ता यांसारख्या नैसर्गिक गोष्टी खातो तेव्हा त्यातलं पोषण 100% शरीराला मिळतं. म्हणजे फायदा कशात जास्त आहे हे अगदी स्पष्ट आहे. पण हे स्वयंपाकघरातले साधे उपाय इतके प्रभावी का ठरतात? यामागे एक मोठं, प्राचीन सत्य दडलेलं आहे. चला ते समजून घेऊया. आपल्या मनात एक गैरसमज पक्का बसलाय की महागडी, इम्पोर्टेड आणि इंग्रजी नाव असलेली उत्पादनच जास्त प्रभावी असतात. पण सत्य काय आहे? सत्य हे आहे की आपलं शरीर हजारो वर्षांपासून आपल्या आजूबाजूला स्थानिक पातळीवर पिकणारं अन्न आणि मसाले पचवण्यासाठी तयार झालं आहे. हे आपल्या रक्तात, आपल्या DNA मध्ये आहे. ह्याचाच अर्थ आपला जो मसाल्याचा डबा आहे ना, तो आपल्या DNA ला बाहेरून आणलेल्या कोणत्याही सप्लिमेंटपेक्षा जास्त चांगला ओळखतो. किती खरं आहे हे?
चला तर मग या सगळ्या चर्चेतून आपण नेमके कोणते महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत ते एकदा पटकन बघूया. सगळ्यात पहिलं, आरोग्य महागच असायला हवं असं काही नाही. दुसरं, आपलं स्वयंपाकघर हे निरोगी आयुष्यासाठी एक पॉवरफुल सोर्स आहे. तिसरं, छोटे छोटे घरगुती बदल महागड्या सप्लिमेंट्सची जागा सहज घेऊ शकतात. आणि चौथं, स्थानिक आणि पारंपरिक अन्न आपल्या शरीरासाठी नेहमीच सर्वोत्तम असतं. आणि जाता जाता एक महत्वाची गोष्ट, इथे दिलेली माहिती ही केवळ शैक्षणिक हेतूसाठी आहे, हा कोणताही वैद्यकीय सल्ला नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्यांनी दिलेली कोणतीही औषधं बंद करू नका. तर मग आता विचार करा, आपल्या स्वयंपाकघरात अशी आणखी कोणती रहस्य दडलेली आहेत जी पुन्हा शोध लागण्याची वाट पाहत आहेत.